या बातमीचे प्रायोजक आहे श्री बिल्डिंग मटेरियल सप्लायर। आमच्याकडे रेती, गिट्टी, मुरुम, डस्ट आणि विशेष म्हणजे नागपूरच्या लाल विटा सुद्धा मिळेल। हे सर्व मिळेल होलसेल रेट मध्ये आणि ट्रॅक्टर ट्रॉली उपलब्ध आहे। संपर्क करा पियुष बनकर। संपर्क क्रमांक 8390836453। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त स्मृती पंढरवडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी उमरेड शहर मंडळाच्या वतीने आणीबाणीचा काळा दिवस म्हणून निषेध केला व प्रदर्शन लावण्यात आला होता। संपूर्ण भारतात 25 जून हा दिवस काळा दिवस म्हणून स्मरणात ठेवला जातो। 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान यांनी देशभरात आणीबाणी लागू केली होती। लोकशाहीचे घटनात्मक अधिकार गोठविणारा हा निर्णय भारतीय संविधानाच्या इतिहासातील एक गंभीर घटना मानली जाते। त्यामुळे 25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणूनही ओळखला जातो। आणीबाणीच्या काळातील जनसंघाचा संघर्ष, लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलेले बलिदान तसेच लोकशाहीच्या रक्षणासाठी झालेल्या आंदोलनांची सविस्तर माहिती तसेच आणीबाणीच्या काळात प्रसार माध्यमांवर निर्बंध असतानाही वृत्तपत्रे आणि विविध माध्यमांच्या साह्याने जनतेशी संपर्क आणि संघटन कशी टिकवून ठेवली गेली याविषयी प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार सुधीर पारवे यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी या कार्यक्रमास माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्षा प्राजक्ता कारू, नागपूर महिला आघाडी अध्यक्ष डॉक्टर प्रीतीताई मानमोडे, माजी नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदुरिया, महामंत्री बशोली चड्डा, भाजपा शहर अध्यक्ष सतीश चौधरी, नगर परिषद उपाध्यक्ष अमित झाडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मुकेश मुदगल, जितेंद्र सिंग बैस, रमेश खांदाडे, नंदिनी वासुरकर तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन संजय चाचरकर यांनी केले तर आभार विकास मुदगल यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास ठाकरे, अमित लाडेकर, विनय बुटोलिया, चरण डहाके, नारायण कारू इत्यादींनी सहकार्य केले। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड।